हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आज आपण बघतोय भंडाऱ्यातल्या पंक्तीत जो वाढतो तो मसाले भात आपण घरी कसा करू शकतो. आता व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते सगळे खडे मसाले आपण ड्राय रोस्ट केलेत. तेजपत्ता, धने, मिरची, खोबरं आणि थोडासा कस्तुरी मेथी वापरली आहे, एक इलायची, 2 लवंग, हे सगळं ड्राय रोस्ट केलं. पाणी न घालता छान वाटून घ्यायचं. 6 महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता बरं का. त्यानंतर आता आपण ओलं वाटणासाठी लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर, जिरं एवढ्याच गोष्टी घ्यायच्या आणि छान त्याचं वाटण करून घ्यायचं. हे दोन्ही वाटण या मसाल्या भाताचे अगदी प्राण आहे असं आपण म्हणूया. हे जे वाटण दिसतं सुकं वाटण तुम्ही 6 महिने स्टोअर करू शकता. कसं मी तुम्हाला नक्की सांगेन. ज्याही घरात भाज्या दिसत आहेत, फ्रीजमध्ये ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या कट करून घ्यायच्या. ज्या तुम्हाला आवडतात त्या सगळ्या कट करून घ्या. तुम्ही कुठलाही बासमती तांदूळ वापरू शकता. या बासमती तांदूळाची एकच टिप आहे की याला पाण्यात भिजवून ठेवायचं नाही. लगेच धुवून लगेच आपल्याला वापरायचा असतो, कारण मसाले भात हा मोकळा वापरायचा असतो करायला. त्यामुळे आता मी काय केलं, कुकरमध्येच, तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही त्यातही करू शकता. कुकरमध्ये मी छान खमंग फोडणी देणार आहे आणि भरपूर आपण कढीपत्ता वापरायचा. एक मोठा चिरलेला कांदा घ्यायचा, तो छान परतून घ्यायचा. छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये ओलं वाटण टाकून घेणार आहे. ओलं वाटण सुंदर परतून घ्यायचं, कारण या सगळ्या गोष्टी कच्च्या टाकतो आपण आणि याला टेस्ट येण्यासाठी आपण त्याला छान परतून घ्यायचं. आता यामध्ये काय झालं, मी तेजपत्ता टाकायला विसरली म्हणून मी नंतर ऍड केला, पण तुम्ही लगेच ऍड केलं तरी चालतं. म्हणजे तुम्ही कढीपत्ता टाकल्यावर लगेचही तुम्ही टाकलं तरी चालतं. आता आपलं जे ओलं वाटण आहे ते छान परतलं गेलंय. आपण त्यात मीठ टाकलंय. मीठ टाकल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा टोमॅटो टाकू आता नेक्स्ट स्टेपमध्ये ते पटकन होऊन जातं, त्याला खूप वेळ लागत नाही. आता बघा मी टोमॅटो टाकलाय. टोमॅटो पण सुंदर असं समजायचं नाही की आपण कुकरमध्ये करतोय तर टोमॅटोला भाजायचं नाही. छान व्यवस्थित भाजून घ्या. फक्त 2 इन्ग्रेडियंट्स टाकायचे, हळद आणि तिखट. दोन्ही गोष्टी सुंदर परतून घ्या. 5 मिनिटं वेळ द्या. थोडंसं पाणी टाका म्हणजे छान परतलं जातील. आता येते वेळ सुक्या मसाल्याची. हा सुका मसाल्याचा वास इतका सुंदर येतो ना की म्हणजे करतानाच असं होतं की आता खाऊया आपण. नाहीतर आपण स्वयंपाक करताना असं इच्छा होत नाही जेवण झाल्यावर की तेच बघून लगेच खाण्याची इच्छा होत नाही. पण हा मसाला भात करून मला खूपच मजा आली आणि खायला तर खूपच सुंदर झाला होता. आता या गोष्टी सगळ्या परतल्या गेल्यात. आता आपण टाकूया सगळ्या भाज्या ज्या आपण कट करून ठेवल्या होत्या. त्या बघू शकतो तुम्ही, कलर पण चेंज होतो. सुंदर सगळ्या भाज्या टाकून मी एकदम इकडून पलटून घेतलंय. आता बघा, ज्या ज्या भाज्या मला आवडतात मी सगळ्या टाकल्यात. ज्या ज्या तुम्हाला आवडतात तुम्ही सगळ्या टाका. पण वाटाणा या जो भाताचा आहे तो मेन इन्ग्रेडियंट आहे. आता तुम्ही नसलाच, फ्रेश मटार नसला तर तुम्ही काय करा, 1 दिवस रात्री भिजवून घ्या, जो मिळतो ना आपल्याला वाटाणा कडधान्यांपैकी, आणि मग त्याला मिक्सरमधून थोडंसं हे करून घ्या म्हणजे छान लागेल. आता बघा, वास, कलर, फ्लेवर सगळं भंडाऱ्यासारखं होतं. आणि एक 70% शिजवलं, परत मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून शिजवलं ना तर इतका मोकळा भात झाला होता आणि इतका पटकन संपला की मी तुम्हाला नाही सांगू शकत. आवडल्यास नक्की ट्राय करा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब